हॅलो स्टुडंट्स, आपण मॅग्नेटिक मटेरियल या चॅप्टरचे न्यूमरिकल्स बघत आहोत. याआधी एक व्हिडिओ आपण न्यूमरिकल्सबद्दल बघितला. आज आपण न्यूमरिकल्स म्हणजे त्या व्हिडिओमध्ये जे काही न्यूमरिकल झालेले आहेत त्या पुढील न्यूमरिकल्सला या व्हिडिओपासून कंटिन्यू करू. ओके, चला तर लिहा बरं. फर्स्ट न्यूमरिकल आजच्या व्हिडिओचं काय आहे लिहा. कॅल्क्युलेट द gyromagnetic ratio of electron. Calculate the gyromagnetic ratio of electron. Full stop. ब्रॅकेट मध्ये लिहा. गिवन डाटा दिला आहे तुम्हाला. स्मॉल e इक्वल टू 1.6 into 10 to the power minus 19 coulomb. स्मॉल e इक्वल टू 1.6 into 10 to the power minus 19 coulomb. आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन दिलाय स्मॉल एम त्या खाली ई, तो दिलाय 9.1 into 10 to the power minus 31 kg. काय दिलाय 9.1 into 10 to the power minus 31 kg. क्लिअर. बरं, लिहा गिवन डाटा जो दिलाय तुम्हाला ब्रॅकेटमध्ये तोच लिहा गिवन डाटा. स्मॉल ई इक्वल टू दिला आहे 1.6 into 10 to the power minus 19 कुलम आणि दुसरं दिलाय एम ई 9.1 into 10 to the power minus 31 kg. ओके, बरं. नंतर टू फाइंड मध्ये लिहा. काय फाइंड करायचं तुम्हाला? गायरोमॅग्नेटिक रेशिओ. काय फाइंड करायचं आहे? गायरोमॅग्नेटिक रेशिओ. क्लिअर. बरं, मला सांगा या क्वेश्चन मध्ये गायरोमॅग्नेटिक रेशिओ विचारला आहे. आपण थेरीमध्ये बघितलं होतं. गायरोमॅग्नेटिक रेशिओ जो आहे, गायरोमॅग्नेटिक रेशिओ म्हणजेच त्याचा फॉर्म्युला आपण फाइंड केला होता. गायरोमॅग्नेटिक रेशिओ इक्वल टू फॉर्म्युला फाइंड केला होता E डिवायडेड बाय ट्वाइस ME. काय फॉर्म्युला होता? E डिवायडेड बाय ट्वाइस ME. यामध्ये तुम्हाला E म्हणजे चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, ज्याची व्हॅल्यू दिली आहे 1.6 into 10 to the power minus 19 आणि 2 into मास ऑफ इलेक्ट्रॉन दिला आहे तुम्हाला किती रे? 9.1 into 10 to the power minus 31. बरोबर आहे. काय दिला आहे? 9.1 into 10 to the power minus 31. हा झाला तुमचा मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन दिला आहे तुम्हाला 1.6 into 10 to the power minus 19. क्लिअर. बरं, बघा इथे काय करायचं आहे. याला सॉल्व करणार आपण. सॉल्व कसं करायचं तर व्हेरी सिंपल. डेसिमल पॉईंट राईट साईडला शिफ्ट करा. हाय डेसिमल पॉईंट राईट साईडला शिफ्ट करा. 10 चा पॉवर minus 19 minus 31 ला कट करेल तर 10 चा पॉवर minus 12 येईल. उरेल. बरं, 19 21 12 येईल. डेसिमल पॉईंट शिफ्ट झालं तर वर राहणार 16 डिवाइड मध्ये 2 into डेसिमल पॉईंट वरचं डेसिमल पॉईंट शिफ्ट केलं म्हणून खालचं पण डेसिमल पॉईंट शिफ्ट होईल 91 आणि 10 चा पॉवर खाली काय उरेल? -12. बरं, ह्या 2 चा ह्या 16 ला डिवाइड होते 8 टाइम्स, तर 8 डिवायडेड बाय काय होणार? 91. 10 चा पॉवर -12 वर गेलं तर काय होईल? तो +12 होईल. आता असं झाल्याच्या नंतर काय करायचं? हा 8 ॲज इट इज इंटू 1 डिवाइड बाय 91 किंवा एक काम करूया आपण. ह्या 8ने ह्या 91 ला डिवाइड करू. 8ने 91 ला डिवाइड कराल तर 8 1 चा 8 आणि 91 ला डिवाइड कराल तर काय होणार रे? 8 91 ला 8 ने डिवाइड करा. 8 1 चा 8 येईल. त्यानंतर काय होईल? 1 आणि काय होईल? 11. 11 ला द्याल तर 8 1 चा 8 रिमेनिंग 3 ला डिवाइड होणार नाही म्हणून डेसिमल पॉईंट तर 30 येईल. 30 आल्या कारणामुळे ह्या 30 ला जर तुम्ही डिवाइड जर केलं तर 30 ला डिवाइड कराल कशाने? 8 ने, तर 8 3 चा 24 रिमेनिंग 60 होईल. 60 ला डिवाइड जर केलं तर 8 7 चा 56 रिमेनिंग 4 उरलं तर 4 म्हणजेच 40 आणि 8 5 चा काय होतो? 40 into 10 to the power 12. आता याचं 1 डिवाइड बाय 11.375 चं रेसिप्रोकल बघायचं. लॉग टेबल मध्ये लास्टला बघाल तर रेसिप्रोकल मिळेल. रेसिप्रोकल बघाल तर याचा रेसिप्रोकल तुम्हाला मिळेल 0.888 into 10 to the power 12. एकदा मी चेक करून घेतो बरोबर आहे काय. पण किती मिळेल तुम्हाला? तो तुम्हाला मिळेल 0.888 into 10 to the power 12. आता हा जो झाला हा काय झाला? गायरोमॅग्नेटिक रेशियो.
गायरोमॅग्नेटिक रेशिओ. बरं, ह्या गायरोमॅग्नेटिक रेशिओचा युनिट काय असायला पाहिजे? युनिट फाईंड करावं लागेल. तर युनिट काय होईल? तर बघा इथे काय आहे? इलेक्ट्रॉनचा चार्ज. ना चार्जचा युनिट काय असतो? कुलम. आणि डिवाइड मध्ये काय आहे? मास. मासचा युनिट केजी. तर कुलम पर केजी. तर गायरोमॅग्नेटिक रेशिओचा युनिट काय येईल? कुलम पर केजी. ओके, चला इथपर्यंत लिहून घ्या. एक मिनिट थांबा मुलांना, इथे आन्सरमध्ये थोडासा रॉंग झालेला आहे. 0.088 असं पाहिजे, असं लिहा. याचा रेसिप्रोकल बघाल तर 0.0888. ठीक आहे. ॲक्च्युली 1.1चा 3मध्ये 8चा मेन डिफरन्स बघाल आणि त्याला सबस्ट्रॅक्ट कराल, तुम्हाला आन्सर मिळेल 88 समथिंग. असं मिळाल्याच्या नंतर आपण जनरली या ठिकाणी डेसिमल पॉईंट देतो, पण हा इथे असता तर हा इथे आलं असतं. हा एक डेसिमल पॉईंट राईट साईडला असल्यामुळे इथे एक डेसिमल पॉईंट कुठे लेफ्ट साईडला, म्हणून 0.088 इंटू 10⁻12. ओके, आता याला कम्प्लीट करा. लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. An electron in an atom revolves around the nucleus. An electron in an atom revolves around the nucleus in an orbit of radius 0.5 angstrom. Of radius 0.5 angstrom. angstrom लिहिता येतो ना, असं लिहायचं. angstrom 0.5 angstrom. ओके, फुल स्टॉप. समोर लिहा. Calculate the equivalent magnetic moment. Calculate the equivalent magnetic moment if the frequency of revolution of electron is 10 to the power 10 megahertz. 10 to the power 10 megahertz. megahertz कसं लिहिणार रे? असं कॅपिटल M H Z. 10 to the power 10 megahertz. ओके, बरं, याचं गिवन डाटा लिहून घ्या. बघा, गिवन डाटा लिहायचं होतं. गिवन डाटा लिहून घेतला आपण. R म्हणजेच रेडियस. क्वेश्चनमध्ये असं म्हटलं आहे की एक इलेक्ट्रॉन आहे आणि जो कशामध्ये फिरत आहे? सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत आहे. रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या अराउंडमध्ये सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत आहे. सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत आहे. R 0.5 एंगस्ट्रॉम दिलेला आहे रेडियस त्याचा, आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिली आहे 10 to the power 10 मेगाहर्ट्ज. आता तुम्हाला माहिती आहे की एंगस्ट्रॉम चालणार नाही, म्हणून याला कन्वर्ट करावं लागतं कशामध्ये? मीटरमध्ये. तुम्हाला ते पण माहिती आहे की एंगस्ट्रॉम म्हणजे होते, एंगस्ट्रॉमचा मीटरमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर 10⁻⁻10 मीटर, बरोबर. आणि मेगाहर्ट्ज पण चालणार नाही, याला काय बनवावं लागेल? हर्ट्ज. तर 10 to the power 10 इंटू मेगाहर्ट्जचा हर्ट्ज बनवण्यासाठी 10चा पॉवर काय लिहावं लागेल? 6. तर टोटल किती होणार? 10 to the power 16 हर्ट्ज. 10 to the power 16 हर्ट्ज. आणि तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? तर टू फाइंड मध्ये लिहा. तुम्हाला फाइंड करायचं आहे मॅग्नेटिक मोमेंट, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. ऑर्बिटल का बरं म्हटलं मी? कारण इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये फिरत आहे म्हणून. तर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट फाइंड करायचा आहे. आता ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट फाइंड करायचा आहे. तर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला काय होतो? तुम्हाला माहित आहे की ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट असो किंवा काही असो, मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला होते करंट इंटू एरिया. काय होतोय? करंट इंटू एरिया. आता मला सांगा, तुम्हाला क्वेश्चन मध्ये करंट दिला आहे का? नाही दिला आहे. बट वी नो दॅट करंट म्हणजे काय होते? करंट म्हणजे होते रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. काय होतो? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणजे चार्ज पर युनिट टाइम. ऑर्बिटल असल्यामुळे एका ऑर्बिटमध्ये किती चार्ज फिरत आहे तो चार्ज पर युनिट लागणार टाइम म्हणजे एक कंप्लीट रिव्हॉल्यूशन साठी लागणार टाइम म्हणजे कॅपिटल टी. म्हणून E डिवाइड बाय टी म्हणजे कोण? I. आणि इनटू ए म्हणजे एरिया कोणाचं? ऑर्बिटचं. ऑर्बिट कसं असेल? सर्क्युलर. तर सर्कलचा एरिया घ्यावा लागेल आणि सर्कलचा एरिया काय होणार रे? πr². समजलं?
बरं मला एक गोष्ट सांगा, ई तर तुम्हाला माहिती होऊन जाईल, कारण की तुम्हाला माहित आहे की ई हा काय असतो रे. ई म्हणजे चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, तो तुम्हाला माहिती आहे किंवा या आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण लिहिला. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन काय असतो 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19. पण तुम्हाला स्मॉल टी नाही माहिती, बरोबर. याला मी असं लिहिलं तर ई इंटू 1/t इंटू पाय आर स्क्वेअर लिहू शकतो, मल्टिप्लाय मध्ये आहे. आणि मला सांगा 1/t म्हणजेच कोण, फ्रिक्वेन्सी, जो तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिला आहे, इंटू पाय आर स्क्वेअर होईल. बरं, ई ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती असते तर तीच लिहायची, किती असतो 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 इंटू स्मॉल एन ची व्हॅल्यू दिली आहे 10 टू द पॉवर 16 इंटू पायची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला माहित असते 3.142 आणि आर ची व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे, किती आहे 0.5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 10 स्क्वेअर. 0.5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 10, पण त्याचा स्क्वेअर असल्यामुळे त्याचा पण काय येणार, स्क्वेअर येईल. असं झाल्यामुळे इथे काय करणार 1.6 इंटू काय आहे 3.142 इंटू, मला सांगा 0.5 चा स्क्वेअर काय होईल. 0.5 चा स्क्वेअर होईल 0.25. काय होणार 0.25, कारण 5 चा स्क्वेअर 25, दोन प्लेस एक डिजिट नंतर पॉइंट आहे, बट आपण स्क्वेअर मध्ये असल्या कारणामुळे दोन डिजिटच्या नंतर काय देणार, पॉइंट देणार. तर काय होणार 0.25. मग इंटू 10 चा पॉवर मायनस 19 प्लस 16 10 टू द पॉवर मायनस 3 आणि 10 टू द पॉवर मायनस 10 चा स्क्वेअर काय होणार 10 टू द पॉवर मायनस 20 मिळेल. तर काय करायचं, याचं लॉग बघायचं, याचं लॉग बघायचं आणि याचं लॉग बघायचं, तिघांचे लॉग बघायचं, तिघांची काय करायची ॲडिशन, तिघांची ॲडिशन केल्याच्या नंतर जी काय व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू फाइंड करायची आणि त्याचा काय बघायचा अँटीलॉग, त्याचा आन्सर काय येईल बघा रे. तर याचं जे काही आन्सर कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला मिळेल 1.256 इंटू 10 चा पॉवर मायनस 3 मायनस 20 काय होणार मायनस 23. ऑर्बिटल डायपोल मोमेंटची व्हॅल्यू आली 1.256 इंटू 10 टू पॉवर मायनस 23. लक्षात ठेवा, लॉग टेबलने व्हॅल्यू बघितल्यानंतर ही जी व्हॅल्यू आहे शेवटची, याच्यामध्ये थोडा कमी जास्त व्हॅल्यू होऊ शकतो, तरी काही घाबरायचं नाही. कमी जास्त थोडी 1-2 पॉईंट कमी जास्त व्हॅल्यू झाली तरी चालेल. बरं, ऑर्बिटल मोमेंट म्हटला म्हणजे याचा युनिट काय असतो एम्पियर मीटर स्क्वेअर. काय असेल एम्पियर मीटर स्क्वेअर. क्लिअर, ओके. चला लिहून घ्या, लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. An electron in an atom is revolving around the nucleus. In a circular orbit of radius 5.3 into 10 to the power minus 11 meter. 5.3 into 10 to the power minus 11 meter with a speed of 2 into 10 to the power 6 meter per second. 2 into 10 to the power 6 meter per second. Full stop. Find the resultant orbital magnetic moment. Find the resultant orbital magnetic moment and angular momentum of electron. Okay? बरं, लिहायचा आता गिवन डाटा बघा. गिवन डाटा क्वेश्चन मध्ये म्हटलं काय आहे, क्वेश्चन मध्ये असं म्हटलं आहे की एक इलेक्ट्रॉन जो न्यूक्लियसच्या मध्ये रिव्हॉल्व करत आहे सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. अशा वेळी त्या सर्क्युलर ऑर्बिटचा रेडियस दिला आहे किती स्मॉल आर, किती दिला आहे स्मॉल आर. त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 5.3 इंटू 10 टू द पॉवर मायनस 11 मीटर. आणि तो इलेक्ट्रॉन ज्या स्पीडने फिरत आहे त्या ऑर्बिटमध्ये, त्या ऑर्बिटच्या मध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या स्पीडची व्हॅल्यू दिली आहे 2 इंटू 10 टू द पॉवर 6 मीटर पर सेकंड.
आणि तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलं आहे काय फाईंड करा, ऑर्बिटल डायपोल मोमेंट म्हणजे ऑर्बिटल मोमेंटम, रिझल्टंट ऑर्बिटल मोमेंटम आणि एल म्हणजेच अँग्युलर मोमेंटम. क्लिअर. हा क्वेश्चन फाईंड करा म्हटला आहे, तर कसं करायचं. तर नंबर 1 आपण फाईंड करू ऑर्बिटल मोमेंटम. आता ऑर्बिटल मोमेंटमचा एक फॉर्म्युला असा होऊ शकतो, मोमेंटम असल्यामुळे I इंटू ए. आय इंटू ए असेल तर आय फाईंड करायचं असेल तर आय फाईंड करण्यासाठी तुम्हाला एकतर टाइम पिरियड किंवा फ्रिक्वेन्सी माहिती पाहिजे होती, जी इथे नाही आहे. त्या कारणामुळे आपण तो फॉर्म्युला इथे यूज करू शकत नाही. मग आपण ज्यावेळी ऑर्बिटल ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम स्टडी केला त्या ठिकाणी ऑर्बिटल मोमेंटमचा फॉर्म्युला फाईंड केला आणि ऑर्बिटल मोमेंटमचा फॉर्म्युला आपल्याला आला होता EVR डिवायडेड बाय 2. काय आलं होतं रे? EVR डिवायडेड बाय 2. आता E म्हणजे कोण? तर चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, ज्याची व्हॅल्यू असतो 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19. 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19. व्ही ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेलीच आहे, किती? 2 इंटू 10 टू द पॉवर 6 आणि आर म्हणजेच रेडियस, त्याची पण व्हॅल्यू दिली आहे, किती आहे रे? 5.3 इंटू 10 टू द पॉवर मायनस 11 आणि डिवाइड मध्ये काय आहे? 2. बरोबर. यामध्ये 2 आणि 2 तर कॅन्सल होणार. मग मला सांगा इथे काय उरेल? 1.6 इंटू 5.3. ह्या 16 ने ह्या 5.3 ला मल्टिप्लाय करायचं. चला एक स्टेप लिहूनच घेतो. 1.6 इंटू 5.3 इंटू मला सांगा 10 टू द पॉवर मायनस 19 आणि 10 टू द पॉवर 6 काय होणार? 10 टू द पॉवर मायनस 13 होणार इंटू 10 चा पॉवर मायनस 11 बाकीच आहे. अरे होणार 10 टू द पॉवर मायनस 19 प्लस 6 मायनस 19 प्लस 6 म्हणजे मायनस 13 आणि इंटू 10 चा पॉवर काय राहणार? हा मायनस 11. ह्या 1.6 ने 5.3 ला मल्टिप्लाय करा. व्हेरी सिंपल. 16 ने मल्टिप्लाय करा. 16 3 चा 48 रिमेनिंग 4. अरे 16 3 चा 48 ना, रिमेनिंग 4 आणि 16 5 चा 80 आणि रिमेनिंग 4 84. हा एक डेसिमल आणि हा एक डेसिमल अशा दोन डेसिमल नंतर पॉईंट दिला आपण तर 8.48 मिळणार आणि इंटू 10 टू द पॉवर मायनस 13 मायनस 11 मायनस 24. हा झालं तुमचं ऑर्बिटल डायपोल मोमेंट. युनिट तुम्हाला माहितीच असते, एम्पियर मीटर स्क्वेअर. बरोबर. बरं, दुसरं आपल्याला काय काढायचं आहे? अँग्युलर मोमेंटम. काय फाईंड करायचं आहे? अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम म्हणजेच फाईंड करायचं असेल तर अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आपण त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी ऑर्बिटल मोमेंटम फाईंड केलं होतं त्याच ठिकाणी अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला पण फाईंड केला आहे. त्याची व्हॅल्यू होतो MVR. काय होतो? MVR. आता M म्हणजे कोण असेल रे? तर M मीन्स मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि त्याची व्हॅल्यू पण तुम्हाला माहिती असेल. तसं पेपरमध्ये क्वेश्चन दिली असते म्हणून तीच लिहायची. ती तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही, पण पाठ असायला पाहिजे. M म्हणजे स्मॉल, M म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन, ज्याची व्हॅल्यू असते 9.1 इंटू 10 टू द पॉवर मायनस 31 इंटू व्ही ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिलीच आहे 2 इंटू 10 टू द पॉवर 6 आणि आर ची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे 5.3 इंटू 10 टू द पॉवर मायनस 11. बरोबर आहे. बरं, आता काय करणार? 9.1 ला 2 ने मल्टिप्लाय करून घ्या किंवा 9.1 ॲज इट इज ठेवा, 2 ने 5.3 ला मल्टिप्लाय करा, कसं पण करा. चला 9.1 ला मी ॲज इट इज ठेवतो. 9.1 इंटू 2 ने 5.3 ला मल्टिप्लाय केला तर काय मिळणार मला? 10.6. 3 इंटू 2 6 2 5 3 इंटू 2 6 आणि 5 2 चा 10. 10 टू द पॉवर मायनस 13 6 आणि मायनस 11 आताच केलं बघा. सॉरी मायनस 31 मायनस प्लस 6 काय होणार? मायनस 31 प्लस 6 तुम्हाला मिळेल मायनस 25. तर इंटू 10 टू द पॉवर मायनस 25 मिळेल. 31 मधनं 6 गेलं 25 आणि इंटू 10 टू द पॉवर मायनस 11. 10 टू द पॉवर काय मिळेल? मायनस 11. आता काय करायचं? आता ह्या 9.1 ने 10.6 ला मल्टिप्लाय करा किंवा ज्याला मल्टिप्लाय करायला नसेल येत त्यांनी काय करायचं? 9.1 चा लॉग बघायचं,
10.6चा लॉग बघायचं, दोनही लॉगची ॲडिशन करायची आणि ॲडिशन केल्यानंतर त्याला काय फाईंड करायचं, अँटीलॉग. अँटीलॉग फाईंड केला तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू मिळेल. ती व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 9.646. काय मिळेल, 9.646 आणि इंटू 10⁻⁻25 -11 तुम्हाला मिळेल -36. बरोबर आहे का? एकदा मी व्हॅल्यू चेक करून घेतो. किती मिळेल, तुम्हाला मिळायला पाहिजे 96.46. 96.46 असायला पाहिजे, कारण 10 असल्यामुळे 96.46 इंटू 10⁻⁻36 आणि युनिट काय होणार, न्यूटन मीटर सेकंड, कारण काय अँग्युलर मोमेंटम असल्यामुळे युनिट होणार न्यूटन मीटर सेकंड. ओके, समजलं? बरं, लिहून घ्या. लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा बरं. लिहा. द मॅग्नेटिक मोमेंट of a magnet of dimensions 5 centimeter into 2.5 centimeter into 1.25 centimeter. 5 centimeter into 2.5 centimeter into 1.25 centimeter is 3 ampere meter square. Full stop. Calculate the intensity of magnetization. ओके, बरं, लिहायचं गिवन डाटा. बघा, तुम्हाला गिवन डाटामध्ये दिला आहे, तुम्हाला गिवन डाटामध्ये डायमेन्शन्स दिला आहे. हा डायमेन्शन्स बघाल तर 3 दिला आहे, 1 2 3, तिघांचाही मल्टिप्लाय होत आहे. समजून जायचं, 3 गोष्टींचा मल्टिप्लाय होताना दिसत असेल आणि डायमेन्शन म्हटलं की तो काय असतो, व्हॉल्यूम. लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, तिघांचाही मल्टिप्लाय होईल आणि तिघांचाही मल्टिप्लाय झाल्याच्यानंतर त्यांच्यापासून जो मिळेल तो काय असेल, व्हॉल्यूम असेल. आता मला सांगा, ह्या मधामध्ये व्हॉल्यूम तुम्हाला थोडा सेंटीमीटरमध्ये दिला आहे आणि आपल्याला सेंटीमीटर चालत नाही. सेंटीमीटर चालत नाही म्हणून v इक्वल टू इथे काय आहे रे, 5. तर 5 इंटू काय आहे, 2.5 इंटू काय आहे, 1.25. बरोबर, तिघांना मल्टिप्लाय केलं म्हणजे सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर तर होणारच. आणि सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर म्हणजे हा मिळेल कॉमनली सेंटीमीटरचा क्यूब. पण सेंटीमीटर क्यूब चालेल का, नाही चालणार. याला मला लिहावं लागेल 5 इंटू 2.5 इंटू 1.25 आणि सेंटीमीटरचा मीटर करायचं असेल तर 10⁻⁻2 होतो. काय होतो, 10⁻⁻2, पण त्याचं क्यूब असल्यामुळे मला लिहावं लागेल 10⁻⁻6 मीटर क्यूब. ओके, त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन मध्ये डायपोल मोमेंट दिला आहे, ज्याला आपण नेट डायपोल मोमेंट म्हणू, कारण की तुम्हाला मॅग्नेटायझेशन, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन म्हणजेच मॅग्नेटायझेशन फाइंड करायचं आहे. आणि मॅग्नेटायझेशन फाइंड करायचे जर असेल तर तो होईल नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. तो दिलाय तुम्हाला 3 एम्पियर मीटर स्क्वेअर. आणि टू फाइंड मध्ये लिहिणार तुम्ही काय फाइंड करायचं आहे, टू फाइंड मध्ये लिहा इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन म्हणजेच कॅपिटल एम. लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन दोन्ही डिफरंट आहे. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन म्हणजे कॅपिटल एम आणि इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे एच ने डिनोट करतो आपण. दोघांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. बरं, तुम्हाला माहिती आहे मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला काय होतो रे, तर मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला होतो नेट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. नेट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम ही डेफिनेशन पण आहे. नेट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम, तर डायपोल मोमेंटचा व्हॅल्यू काय आहे 3 डिवाइड मध्ये नेट डायपोल मोमेंट म्हणजे व्हॉल्यूमची व्हॅल्यू काय आहे 5 इंटू 2.5 इंटू 1.25 इंटू 10⁻⁻6. बरोबर, ओके. आता मला सांगा, ह्या 3चा कोणाला डिवाइड होऊ शकतो का, तर कोणालाच डिवाइड होणार नाही. म्हणून मी काय करतो, 5 ने 2.5 ला मल्टिप्लाय करून घ्या.
तर असं मिळेल 3 डिवायडेड बाय 5 इंटू 2.5 किती होणार, तर 5 5 25 5चा 125 होतं. एका डिजिट नंतर पॉईंट म्हणजे 12.5 इंटू 1.25 इंटू 10 टू द पॉवर, बरं 10 टू द पॉवर 6 ला वर घेऊन जा, तर 10 टू द पॉवर काय मिळणार -6. सिंपल. आता काय करायचं, तर ह्या दोघांचा मल्टिप्लाय करावं लागेल. 12.5 इंटू 1.25 असं आपण करायचं नाही, टाइम वेस्ट करायचं नाही. डायरेक्ट काय करायचं, 12.5चा लॉग बघायचा, त्यानंतर 1.25चा लॉग बघायचं, याचं लॉग बघितल्या दोघांची ॲडिशन करायची, काहीतरी व्हॅल्यू येईल तिला होल्ड करायचं. नंतर 3चं लॉग बघायचं, जो काय 3चा लॉग येईल त्या लॉगमधून ह्या दोघांच्या लॉगच्या व्हॅल्यू केल्यानंतर जी ॲडिशन आलेली आहे त्या ॲडिशनला या व्हॅल्यूच्या लॉगमधून या व्हॅल्यूच्या ॲडिशनला मायनस करायचं, आणि मायनस केल्याच्या नंतर त्यांचं काय कराल, सबस्ट्रॅक्शन कराल. सबस्ट्रॅक्शन केल्याच्या नंतर काहीतरी व्हॅल्यू मिळेल, आणि काहीतरी जी व्हॅल्यू मिळेल त्याचं तुम्ही काय काढाल, अँटीलॉग काढाल. बघा, याचं लॉग गेल्या, अँटीलॉग केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळेल 1.92 इंटू 10 टू द पॉवर 1. काय मिळेल, 1.92 इंटू 10 टू द पॉवर 1. थोडं रॉंग झालं मुलांना, इथे 10 चा पॉवर -6 आहे, हा -6 आहे. हा जर वर गेलं तर काय होणार, तो +6. तर हा इथे काय येणार, 10 टू द पॉवर 6, सॉरी हा इथे -1 येणार. ठीक आहे. 1.92 इंटू 10 टू द पॉवर -1 हा लॉग म्हणून बघितलेली व्हॅल्यू आहे, आणि इथे 10चा पॉवर काय 6. तर तुम्हाला m इज इक्वल टू मिळेल 1.92 इंटू 10 टू द पॉवर 5. युनिट काय असतो, एम्पियर पर मीटर. काय असतो, एम्पियर पर मीटर. ओके, आता क्लिअर झालाय, लिहून घ्या. लिहा, नेक्स्ट क्वेश्चन लिहा. फाइंड द मॅग्नेटायझेशन of a bar magnet. Find the magnetization of a bar magnet of length 10 centimeter, of length 10 centimeter and cross sectional area 4 centimeter square, and cross sectional area 4 centimeter square, comma, if the magnetic moment is 2 ampere meter square, 2 ampere meter square. ओके, बघा याचा लिहा गिवन डाटा. बघा, तुम्हाला क्वेश्चन मध्ये लेंथ दिली आहे, बरोबर आहे. लेंथ दिली आहे, किती दिलेली आहे, तर ती दिली आहे तुम्हाला 10 सेंटीमीटर. काय दिलेली आहे, 10 सेंटीमीटर, बरोबर आहे काय. बरं, लेंथ दिली आहे तुम्हाला 10 सेंटीमीटर. मला सांगा सेंटीमीटर चालणार नाही, म्हणून याला लिहावं लागेल 10 इंटू 10 टू द पॉवर -2 मीटर. सेंटीमीटरचा मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर 10 इंटू 10 टू द पॉवर -2 मीटर. त्याला समोर सॉल्व्ह केलं तर असं पण लिहू शकतो, जाऊ द्या, असंच ठेवा. त्यानंतर तुम्हाला दिला आहे एरिया. किती दिला आहे एरिया, 4 सेंटीमीटर स्क्वेअर. किती, 4 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर चालणार नाही म्हणून 4 इंटू 10 टू द पॉवर, सेंटीमीटर स्क्वेअरचा मीटर स्क्वेअर करायचं असेल तर 10 टू द पॉवर -4 मीटर स्क्वेअर. त्यानंतर तुम्हाला दिला आहे नेट डायपोल मोमेंट. काय दिला आहे, नेट डायपोल मोमेंट किती आहे, 2 एम्पियर मीटर स्क्वेअर. किती दिलेला आहे, 2 एम्पियर मीटर स्क्वेअर, बरोबर. आणि तुम्हाला काय फाइंड करा म्हटलं आहे, तुम्हाला फाइंड करा म्हटलं आहे मॅग्नेटायझेशन. काय फाइंड करा म्हटलं आहे, मॅग्नेटायझेशन. व्हेरी सिंपल, आताच फॉर्म्युला आपण यूज केला होता. मॅग्नेटायझेशन म्हणजे होते नेट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. काय होतोय, नेट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. नेट डायपोल मोमेंट तर दिला आहे, पण व्हॉल्यूम दिला आहे का, नाही. व्हॉल्यूम मध्ये तुम्हाला माहित आहे की व्हॉल्यूम म्हणजे होतो एरिया इंटू हाईट. आता हाईटचं काम कोण करेल, ते तर हाईटचं काम करताय कोण, लेंथ. म्हणून नेट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूमच्या ठिकाणी मी एरिया इंटू काय लिहू शकतो, लेंथ लिहू शकतो. आता नेट डायपोल मोमेंटची व्हॅल्यू किती, 2 डिवाइड मध्ये एरिया किती, 4 इंटू 10 टू द पॉवर -4 आणि लेंथ किती, 10 इंटू 10 टू द पॉवर -2, बरोबर. 4 नेट डायपोल मोमेंट 2
एरिया 4 इंटू 10⁻⁻4 आणि लेंथ आहे तुमची 10 इंटू 10⁻⁻2. बरोबर आहे. बरं, ह्या 2चा ह्या 4ला डिवाइड होतो 2 टाइम्स, तर वर काहीच नाही उरणार म्हणजे 1 राहील. 2 इंटू 10, चला 2 इंटू 10 न लिहिता इथे 2च लिहितोय, तर 10चा पॉवर काय होईल? 10चा पॉवर 4 मायनस 2 मायनस 6, तर 10 इंटू 10चा पॉवर मायनस 6 राहील. 10 इंटू 10चा पॉवर मायनस 6 होईल. बरं, याला आणखी कसं लिहिता येऊ शकतो? 1/2 इंटू 1/2 च्या डिवाइड मध्ये काय येणार? 10 इंटू 10चा पॉवर मायनस 6 म्हणजे 10चा पॉवर काय होईल? काहीच नाही म्हणजे इथे 1 आहे. 1 इंटू मायनस 6 म्हणजे इंटू मध्ये येणार 10चा पॉवर मायनस 5. बरोबर. 1 डिवाइड बाय 2 इंटू 10 टू द पॉवर मायनस 5. मला सांगा 1 डिवाइड बाय 2 म्हणजेच किती? 0.5. 1 डिवाइड बाय 2 म्हणजे किती? 0.5 होणार. आणि 10चा पॉवर मायनस 5 वर जाईल तर 10चा पॉवर काय होईल? प्लस 5. बरोबर. एक त्याला असं ठेवलं तरी चालेल, किंवा मॅग्नेटायझेशन इज इक्वल टू 10 टू द पॉवर 5 याला अप्लाय करा, तर डेसिमल पॉईंट 5 प्लेस राईट साईडला शिफ्ट होईल. हा 1 प्लेस 2 3 4 5, तर किती मिळेल तुम्हाला? 50,000 एम्पियर पर मीटर. हा काय झाला तुमचा मॅग्नेटायझेशन. क्लिअर? ओके, चला लिहून घ्या बरं. लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. A bar magnet made of steel. A bar magnet made of steel has magnetic moment of 2.5 ampere meter square. 2.5 ampere meter square and a mass of 6.6 into 10 to the power minus 3 kg. 6.6 into 10 to the power minus 3 kg. Full stop. If the density of steel is 7.9 into 10 to the power 3 kg per meter cube. 7.9 into 10 to the power 3 kg per meter cube, comma. Find the intensity of magnetization. Find the intensity of magnetization of the magnet. Clear? बरं, लिहा गिवन डाटा. बरं, गिवन डाटा दिलाय तुम्हाला क्वेश्चन मध्ये नेट डायपोल मोमेंट दिलाय एम नेट 2.5 एम्पियर मीटर स्क्वेअर. तुम्हाला जो स्टील रॉड आहे त्या स्टील रॉडचं मास दिलाय 6.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3 kg. स्मॉल एम म्हणजे मास समजायचं. नेट डायपोल मोमेंट हा झालं. आणि डेन्सिटी दिली आहे म्हणजे रो दिला आहे किती? 7.9 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3 प्लस 3 10 टू द पॉवर 3 kg पर मीटर क्यूब. आणि तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? मॅग्नेटायझेशन. काय फाइंड करायचं आहे? मॅग्नेटायझेशन. तर मला सांगा, आताच बघितल्याप्रमाणे मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला यू नो दॅट मॅग्नेटायझेशन मीन्स नेट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे सर्वात अगोदर आपल्याला नेट डायपोल मोमेंटची गरज आहे, तो दिलेलाच आहे क्वेश्चन मध्ये. आणि दुसरी गरज आहे आपल्याला कशाची? व्हॉल्यूमची. तर आपण सर्वात अगोदर काय फाइंड करणार? व्हॉल्यूम. आता मला सांगा, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? मास पर युनिट व्हॉल्यूम. तर मला सांगा, इथून व्हॉल्यूम तर इझिली निघू शकेल. V इज इक्वल टू काय मिळेल? m डिवायडेड बाय रो. बरं, m ची व्हॅल्यू तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलीच आहे किती? 6.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3. आणि रो ची व्हॅल्यू, डेन्सिटीची व्हॅल्यू दिली आहे 7.9 इंटू 10 टू द पॉवर 3. बरोबर आहे की नाही? बघा, तर काय करायचं? याचं लॉग बघणार, याचं लॉग बघायचं. दोघांचं लॉग बघितल्याच्या नंतर दोघांचं काय बघायचं? अँटीलॉग. आणि अँटीलॉग जर बघितला तर तुम्हाला तो अँटीलॉग मिळेल किती? 8.354 इंटू 10 टू द पॉवर मायनस 1. काय मिळेल? 8.354 इंटू 10 टू द पॉवर मायनस 1. आणि इथे बघा रे, 10चा पॉवर 3 वर जाईल, 10चा पॉवर 3 वर जाणार, तर काय होईल? ऑलरेडी वर काय आहे? 10 टू द पॉवर मायनस 3. 10 टू द पॉवर 3 वर जाईल तर काय मिळेल? 10 टू द पॉवर मायनस 3. तुम्हाला व्हॉल्यूम मिळेल काय? 8.354 इंटू 10 टू द पॉवर मायनस 1 मायनस 3 मायनस 3
-7 मीटर क्यूब. व्हॉल्यूम मिळाल्याबरोबर आपण इझिली काय फाइंड करू शकतो, मॅग्नेटायझेशन. तर मॅग्नेटायझेशन म्हणजेच M. सो नाव वी फाइंड कॅपिटल M. कॅपिटल M म्हणजे होतो नेट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. काय होतो, नेट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. बरं, नेट डायपोल मोमेंटची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे किती आहे, 2.5. डिवाइड मध्ये व्हॉल्यूम तुम्हाला माहित आहे किती मिळालं आता, 8.354 इंटू 10⁻⁻ काय आहे -7. किती मिळालं, 10⁻⁻7. बरोबर आहे. आता तुम्ही काय करणार, याचं लॉग बघायचं, त्यानंतर याचं लॉग बघायचं, दोघांचं लॉग बघून सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर काय बघायचं, अँटीलॉग. तर तो तुम्हाला अँटीलॉग बघितल्यानंतर तो तुम्हाला मिळेल 3 × 10⁻⁻1. काय मिळेल, 3 × 10⁻⁻1. आता हा याचं लॉग अँटीलॉग झालं आणि डिवाइडमध्ये 10⁻⁻7 आहे, तो जर वर गेलं तर काय होईल रे, 10⁻7. तर मला सांगा कॅपिटल M इक्वल टू तुम्हाला मिळेल 3 × -1 आणि 7 10⁻6 युनिट एम्पियर पर मीटर. काय मिळेल, युनिट एम्पियर पर मीटर युनिट मिळेल. तर बघा 3 × 10⁻6 हा झाला मॅग्नेटायझेशन. व्हॉल्यूम काढायचं या टाईपने, असं जर दिला असेल तर, आणि मॅग्नेटायझेशन फाइंड करायचं. क्लिअर. तर बघा यामध्ये आपण मॅग्नेटायझेशनचे आणि ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम या टॉपिकवरचे न्यूमरिकल्स घेतलं. यानंतर आपण मॅग्नेटिक इंटेन्सिटी, ससेप्टिबिलिटी, परमेबिलिटी आणि रिलेटिव्ह परमेबिलिटी यांच्यावर बेसिस असणारं सर्व न्यूमरिकल्स घेणार आहोत. तर बाकीचे जे न्यूमरिकल्स आहेत म्हणजे ससेप्टिबिलिटी, परमेबिलिटी, रिलेटिव्ह परमेबिलिटी आणि इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड, ह्या 4 टॉपिकवरचं जे काही क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर नेक्स्ट व्हिडिओला बघते वेळी काय करायचं, तर हे जे 4 टॉपिक आहेत ह्या 4 टॉपिकची आणि त्या फॉर्म्युल्यांची स्टडी करायची आणि नंतरच ते व्हिडिओला स्टार्ट करू आपण करायचं. ठीक आहे. चला, तर आपण आता बाकीचं पोर्शन नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत बाय.